विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. प्रमाण भाषेचे नियम याचा विचार करत असताना मराठी भाषा व्याकरणाच्या सल्लागार प्राध्यापिका यास्मिन शेख यांनी एक छान मत मांडलेलं आहे. तसं म्हणतात की बोलताना आपण भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतो, मात्र असं करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचं भान ठेवायला हवं. बोलीभाषा कशी असली तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन असो, हे करत असताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं सुद्धा एक मत मांडलेलं आहे. त्या म्हणतात की आपली मराठी भाषा समृद्ध आहे आणि हे सगळ्यांना मान्य आहे. ती अधिकाधिक समृद्ध करणं ही जबाबदारी तशी तर सर्वांची आहे आणि त्यातल्या त्यात लेखकांची जबाबदारी मोठी आहे. परकीय शब्दांच्या अतिरिक्त वापरामुळं मराठी लेखनाचं अपरिमित नुकसान आत्तापर्यंत होत आलेलं आहे. अन्य भाषांच्या गैरवाजवी मिश्रणाने प्रदूषित झालेली भाषा टाळून प्रयत्नपूर्वक आपण मराठी शब्दांचा वापर केला पाहिजे, तर आपल्या भाषेचा गौरव केल्यासारखं होऊ शकतो. त्या पुढं असंही म्हणतात की बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं बोलताना त्यामध्ये बोली किंवा परकीय भाषेतील शब्दांचा वापर आपण करतो, पण लेखनामध्ये प्रमाण भाषेचा वापर हा झालाच पाहिजे. साहित्य निर्मिती किंवा वैचारिक स्वरूपाचं लेखन जर करायचं असेल तर त्यासाठी प्रमाण भाषेला पर्याय नाही असं त्या म्हणतात. आणि त्यांनी म्हणूनच मराठी भाषा अभिजात व्हावी यासाठी आग्रह त्या सातत्यानं करतात आणि अभिजातपणा टिकवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे असंही त्या म्हणतात. आता आपल्या मराठीमध्ये ऱ्हस्व दीर्घाचे नियम काटेकोरपणे आपण पाळले पाहिजेत. त्याची काही उदाहरणं मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, वारंवार पुनरुक्त होणारे जे शब्द आहेत, नादानुकरी शब्द आहेत, तर ते ऱ्हस्व लिहावेत असा एक नियम क्रमांक 11 आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे, प्रत्येक भाषा अभ्यासकांनी त्याचा सोयीप्रमाणे अर्थ लावलेला दिसतो. नामवंत भाषातज्ञ, विविध कोशकार सुद्धा यांच्यामध्ये एकवाक्यता दिसत नाही. याचा एक गोंधळ तुम्हाला मी सांगतो की तुरुतुरु नावाचा एक शब्द आहे. आता तो कैलासवासी मोरा वाळिंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण लेखन मध्ये तुरुतुरु, आता जो हा तुरुतुरु आहे तो रू दुसरा उकार आहे. तर अरुण फडके यांच्या शुद्ध लेखन ठेवा खिशात या पुस्तकामध्ये, छोट्या पुस्तकामध्ये, तुरुतुरु हा रू जो आहे तो पहिला उकार आहे. आणि अजून एक मराठी भाषेच्या संदर्भातलं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुरुतुरु एक रू पहिला आणि दुसऱ्यामधला रू दुसरा असा लिहिलेला दिसतो. खुटुरुटू याच्यामध्ये सुद्धा हे शब्द कैलासवासी वाघो आपटे यांच्या शब्दा रत्नाकार यामध्ये खुटुरुटू कसा दिसतोय, रू हा पहिला उकार आहे आणि फडकेंच्या शुद्ध लेखन पुस्तकामध्ये खुटुरुटू त्याच पद्धतीने दिलेला आहे. आता लुटुलुटू हा शब्द वाळिंबे यांच्या सुगम मराठी लेखनामध्ये लुटुलुटू म्हणजे ट दुसरा आणि ल आहे तो पहिला, आणि अरुण फडके यांच्या पुस्तकामध्ये लुटुलुटू हे सगळे पहिल्या उकारातच आहेत. आता नेमकं आपण समजून कुठलं घ्यायचं, हा मोठा गोंधळ होतोय. बघा, तत्सम आणि तत्समेतर शब्दांचं जे स्वरूप आहे ते सारखं असतानाही त्यांचे ऱ्हस्व दीर्घ उकार आणि इकार भिन्न पद्धतीने मांडलेले असतात. याची असंख्य उदाहरणे आहेत. मूलभूत या तत्सम शब्दातील पहिला व तिसरा उकार दीर्घ आहे, तसा धुडगूस, कुरकूर, कुजबूज, धुसफूस, गुळमुळ, मुडदूस, लुडबूड, ढुलमूल अशा अनेक शब्द देशी परभाषी शब्दात पहिला व तिसरा उकार तत्सम प्रमाणे नाही. जीवित, पीडित हे तत्सम शब्द आहेत, तर मराठीच्या कोणत्याही नियमात ते बसत नाही. मुळातच येथे दोन नियम एकमेकांना छेद देताना दिसतात. त्यातही नियम क्रमांक 11 सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये जरा संदिग्धच आहे हा नियम. म्हणजे ऱ्हस्व दीर्घाबाबतचा नियम क्रमांक 5 आहे,
तोही म्हणतो की तत्सम तत्समेतर सर्व शब्द दीर्घांत लिहावे नियम 5 मध्ये. परंतु तथापि, तथामती असे जे काही शब्द आहेत ते तत्सम व आणि नी हे मराठी अव्यय येथे अपवादात पुनरुक्त नादानुकरी शब्दांचा उल्लेख नाही. आणि त्यामुळे होतोय काय, लेखन करणारे जे सरसकट सर्व शब्द म्हणजे वर मांडलेली जी अव्यय आहेत ती वगळून दीर्घांत लिहितात. आता नियम क्रमांक 11 नुसार बघितलं तर तुरु, गुलगुल, दुडुदुडू हे शब्द ह्रस्वांत लिहावे लागतात. नादानुकरी शब्द म्हणजे काय, नेमकं काय, याची स्पष्ट व्याख्या होण्याची गरज आहे. नाद कशातून होतोय, आणि म्हणून मराठी भाषेतील तत्सम, तद्भव, देशी, परभाषी हे जे काही 4 वर्ण मांडले जातात त्या 4ही वर्णांना सर्व नियम समान न्यायानं लागू करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही एका वर्णाला वेगळी सूट, वेगळी वागणूक देणं मराठी भाषेसाठी हितावह आहे का, नाही. आता मराठी भाषेत आज अनेक लेखन दोष शिरलेले आहेत आणि ते सातत्याने शिरत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळेच जण येतात. चुकीचे शब्दप्रयोग, चुकीची वाक्यरचना, चुकीचं मुद्रणांमध्ये तर अनेक घोटाळे होतात. शुद्ध नियमांना अनुसरून असलेलं लेखन दृष्टीस पडणं आता दुर्मिळ झालेलं आहे. एखादं छापील असलं की ते आपल्याला वाटतं हे बरोबर आहे, आणि म्हणून मराठी साहित्य महामंडळाचे जे नियम आहेत सदोष आहेत. त्यात संदिग्धता सुद्धा आहे, वेगवेगळ्या वर्णांना वेगळा न्याय आहे. त्यामुळं लिहिणाऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो. आता ही बाब जरी खरी असली तरी त्यात दुरुस्ती होईपर्यंत ते काटेकोर मांडले पाहिजेत किंवा काटेकोरपणे ते पालन व्हायला पाहिजे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आता कायद्यातही अनेक त्रुटी असतात. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे मोकाट फिरतात. बेभाम वाहन चालवून निरपराध नागरिकांचा जीव घेणारा तास 2 तासात जामिनावर सुटतो, परंतु त्याला इलाज नाही. त्यासाठी कायदे कठोर करण्याची गरज आहे. तोपर्यंत पोलीस, न्यायालयही काही करू शकणार नाही. पण याचा अर्थ सध्याच्या कायद्याचं पालन करू नये असा होतो का, तर अजिबात होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की भाषेचंही तसंच आहे. सध्याचे नियम सदोष आहेत, त्यात दुरुस्ती होण्याची गरज आहे. पण जोपर्यंत त्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत तरी आहे तेच नियम कसोशीनं पाळणं ही सर्वांची जबाबदारी आहे, मराठी भाषिकांची. आता मराठीच्या सध्याच्या अधोगतीला मराठी साहित्य महामंडळाप्रमाणे प्रसारमाध्यमे, लेखक, प्रकाशक, शिक्षक, प्राध्यापक, भाषेच्या प्रगतीविषयी अनास्था असलेले सरकार, उदासीन वाचक, जनता सगळे जबाबदार असतात. त्यात कोणीही सुटलेलं नाही. साहित्य महामंडळाच्या क्लिष्ट नियमामुळं सदोष लिखाणाला कशी चालना मिळते हे अनेक उदाहरणावरून तुम्ही वाचलंही असेल. आता प्रसारमाध्यमं, विशेषतः वृत्तपत्र मराठीची कशी नासधूस करतायत हे सुद्धा आपण बघतोय. आता ते तुमच्या लक्षात येत असेल तर, वर्तमानपत्र वाचत असाल तर, वृत्तपत्रीय लेखनानं सध्या अगदी हाहाकार माजवलेला आहे. चुकीचे शब्द, सदोष वाक्यरचना, दिव्य मुद्रण यांच्या संयुक्त विद्यमाने हलकल्लोळ उडालेला आहे. बघा, वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या पत्रकार मंडळींना भाषेचं, शुद्ध लेखनाचं पुरेसं ज्ञान आहे की नाही याची शंका येते. प्राध्यापक आंदोलनाच्या पावित्र्यात बघा वाक्य, महसुलात लाक्षणिक घट, अवैध वाहतूक जोमात, रुग्णालयात अद्ययावत तंत्रज्ञान, सभेला उपस्थित राहण्याचे आव्हान, विश्वचषकासाठी 25 संभावितांची नावे जाहीर, व्यसनापासून प्रवृत्त होण्याची गरज. आता ही बघा सदोष शीर्षक तुम्ही नेहमी अशी वाचत असाल, त्यातली काही उदाहरणं दिलेली आहेत. पवित्राचे सामान्य रूप काय, पावित्र्यात होतं. आता पावित्र्यात नाही हे लिहिण्याच्या गावीही नसतं. लक्षणीऐवजी लाक्षणिक, अवैधऐवजी अवैध, अध्यायवत ऐवजी अद्यावत, आवाहन ऐवजी आव्हान, संभाव्यऐवजी संभावित, परावृत्तऐवजी प्रवृत्त. आता अशा अर्थाचे अनर्थ करणारे शब्द सर्रास आपणाला वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतात. त्यातल्या त्यात बघा, ज्येष्ठ, उत्कृष्ट, निमित्य, भिंतीपत्रक, निकृष्ट, हेतुपुरस्कर,
अनाधिकृत, दुरावस्था, घेऊन, जाऊन, संयुक्तिक, उद्दिष्ट, सदृश्य, दस्तऐवज, सर्वेक्षण, हे जे शब्द तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळे, कानाडोळा, वाहतूक, असे सदोष शब्दही नित्याचे झाले. वाहतूक बघा, एका चित्रपट कलावंताच्या निधनाच्या बातमीत ते अवघ्या 82 वर्षाचे होते. काय शब्दप्रयोग वापरले बघा, ते अवघ्या असा उल्लेख होता. पत्रकाराने काहीच कारण नसताना अवघ्या हा शब्द लिहिला होता. बघा, नालीतून पडल्याने युवक जखमी. नालीतून, आता हे आणखी एका बातमीचं शीर्षक होतं. एखादी व्यक्ती बसमधून पडेल, रेल्वेतून पडेल, गॅलरीतून पडेल, खुर्चीतून पडेल, पण नालीतून कशी काय पडेल? बघा, गमतीची गोष्ट आहे. तुम्हाला कळलं असेल, नालीतून बसमध्ये पडतो, पण नालीतून कसं काय पडला? पाण्यात बुडून कपाळ मोक्ष. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या धर्तीवर नांदेडचा गुरुता गद्दी सोहळा. काय बघा, खासदार पाटील यांच्या प्रयत्नांनी बंद पडलेला कारखाना सुरू, असे मथळे छापून आलेले बघतो आपण. हे सर्व मुद्रण दोष. आपल्यालाही वाचता असं वाटतं की हे बरोबर आहे, पण खरं सांगतो, अक्षर जुळवणी करणाऱ्याकडून चुकीनं झालेलं टंकलेखन दोष असतात. आणि हे दोष नाहीत तर लिहिणाऱ्याकडून सुद्धा ते अज्ञानानं घडलेला भाषिक अनाचार आहे असं म्हटलं पाहिजे. आता बंद पडलेला कारखाना खा पाटील यांच्या प्रयत्नांनी सुरू. कुंभमेळ्याच्या धर्तीवर गुरु डॅश ता गद्दी सोहळा. आता काय, पाण्यात बुडून जलसमाधी, अशी शीर्षकं असायला हवी होती. बघा, चुकीचे शब्दप्रयोग, चुकीची वाक्यरचना यामुळं वृत्तपत्रांची भाषा अतिशय बिघडलेली आहे आणि त्याचा विपरीत परिणाम वाचकांच्या भाषेवर होतो. आणि म्हणून मुद्रा राक्षसानेही मराठी भाषेची दानादान उडवून दिलेली आहे. वृत्तपत्रामध्ये, पुस्तकामध्ये, माहितीपत्रकामध्ये इतके मुद्रण दोष आढळतात की त्यामुळं डोकं अगदी चक्रावून जातं. अक्षर जुळवणी करता फार मुलाचा वाटा आहे. बघा, दुचाकी खड्ड्यात कोसळून 2 जखमी. कोसळून शब्द वापरले, खड्ड्यात हवे ते वापरले काय, खड्यात. मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन. शब्द बघा, मध्य, मध्य आणि मध्य. शहरात एकाचा खून. खून न कुठला वापरलाय बघा. चोरट्याने दुकान फोडले. दुकान न कुठला आहे. मग अशा चुका त्यांच्याकडून सातत्यानं होतात. बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये मुद्रित तपासकच नाहीत, म्हणजे मुद्रित शोधक जे म्हणतो आपण ते नाहीतच, आणि आता दिसतच नाहीत. त्यानं ठेवलंच जात नाही, काही गरज नाही, कुणाला कळतात नियम. म्हणून पुरेसं भाषाज्ञान नसलेला अशुद्ध मजकूर जसाच्या तसा छापला जातो. म्हणजे बघा, आर्टिकल वर्तमानपत्रामध्ये जे छापले जातात, ज्या लेखकानं मांडलेलं आहे त्याला टाईप करून त्याला सांगतात ती टाईप करून आम्हाला द्या. म्हणजे आता टाईप केलंही जात नाही, त्यांनी दिलाय मजकूर तेवढ्या त्या ह्याच्यामध्ये बसवायचा आणि छापायचा. वाचकही फारसा काही जागरूक आणि जाणकार नसतं. चुकीचं गांभीर्य आता पूर्वीसारखे वाचक वगैरे घेत नाहीत. वर्तमानपत्राप्रमाणेच पुस्तकामध्ये सुद्धा अनेक मुद्रण दोष आहेत. आता वेगवेगळ्या कादंबऱ्या वगैरे आहेत, त्याही पुस्तकामध्ये असे दोष बघायला मिळतात की ती दोष विविध विद्यापीठामध्ये पुस्तकं अभ्यासाला आहेत. तुम्ही जर ते पाहिलेत, आता ते नाव इथं सांगणं योग्य नाही, तर ती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत तरी त्याच्यातला मुद्रण दोष तुम्हाला लक्षात येईल. पुढं मी असं तुम्हाला सांगतो की अक्षर जुळवणीकाराचा बेदरकारपणामुळं मुद्रित तपासक प्रकाशकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे अशी पुस्तकं छापली जातात. हे आपल्या जवळचं उदाहरण आहे. म्हणून त्याच्यात काटेकोरपणा येत नाही आणि म्हणून सगळे दोष निर्माण होतात. आता परभाषी, विशेषतः बघा, इंग्रजी शब्दांना चांगले मराठी पर्यायी शब्द उपलब्ध आहेत आपल्या मराठीमध्ये. इंग्रजी शब्द तरी सुद्धा आपण अट्टहासेने वापरतो, कारण एक प्रेस्टीज. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सस्पेंड, रँकिंग, पॉवरफुल, फोटोपास, क्यू, पे कमिशन, डेडलाईन, हॉस्पिटल, डेप्युटी, असिस्टंट, डीन, किती बघा शब्द, अगणित. हे सगळे इंग्रजी शब्द आहेत. आता आपल्याला वाटले असते मराठीच आहेत, कधी इतके रुळलेले आहेत. आणि म्हणून हे रुळलेले पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असताना सुद्धा हेच शब्द आपण वर्तमानपत्रामध्ये सध्या वापरण्यात कसोशीनं प्रयत्न दिसतो. वापरताना सर्रास वापरला जातो. मग यामुळं हळूहळू मराठी शब्द जुन्या वाचकांच्या विस्मृतीत जातील.
आणि म्हणून नवी पिढी आहे बघा, नव्या पिढीनं जर ते तुम्ही नोंद पुस्तिका असं काही शब्दप्रयोग केले, रजिस्टर आणि नोंद पुस्तिका, तर ते नोंद पुस्तिका म्हटलं तर काय म्हणेल, कसली नोंद पुस्तिका, रजिस्टर. हा रजिस्टर कळते, कारण हे शब्दप्रयोग आपण आहेत मराठीमध्ये ते वापरत नाही. म्हणून हेच शब्द वर्तमानपत्रामध्ये सध्या वापरण्यात येतात. यामुळे हळूहळू मराठी शब्द जुन्या वाचकांच्या विस्मृतीत जातील, नव्या वाचकांना ओळखच होणार नाही. आणि त्यासाठी सर्वांनी आवर्जून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, निलंबित, क्रमवारी, शक्तिशाली, म्हणजे हायकोर्टला काय वापरायचं, उच्च न्यायालय. हायकोर्ट, उच्च न्यायालय. सुप्रीम कोर्ट काय वापरणार, सर्वोच्च न्यायालय. सस्पेंड, निलंबित. रँकिंग, क्रमवारी. पॉवरफुलला शक्तिशाली. फोटोपास, त्याला ओळखपत्र. क्यू म्हणजे रांग. पे, वेतन. पे कमिशन, वेतन आयोग. डेडलाईन, अंतिम मुदत. हॉस्पिटल, रुग्णालय. सहाय्यक, बघा, डेप्युटी सहाय्य, असिस्टंट सहाय्यक. असे जे शब्द आहेत, अधिष्ठाता, डीन, अधिष्ठाता, हे शब्द वापरण्याची गरज आहे. आता यात काही तत्सम म्हणजे संस्कृत शब्द सुद्धा आहेत, परंतु इंग्रजीपेक्षा संस्कृत केव्हाही आपल्याला जवळची भाषा आहे, लक्षात ठेवा. संस्कृत शब्दांना मराठीचे नियम लागू होत नाहीत, हे पाहिजे बरं का, लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या. मुळात हा आक्षेपाच आहे, आक्षेप घेतला जातो. मात्र मराठीत संस्कृत शब्द असू नयेत असा आक्षेप घेणं योग्य होणार आहे का, नाही होणार. बघा, पाट्या, नामफलके, माहिती पुस्तकामध्ये असाच मराठी भाषेवर अत्याचार सुरू आहे. आणि म्हणून विद्यापीठं सुद्धा यात कमी नाहीत. त्यांच्या एखाद्या महाविद्यालयाचं नाव सुद्धा बिघडून टाकलेलं असतं. शील आणि पहिली वेलांटी असणारे शील. बघा, सुशील, शील म्हणजे चारित्र्य आणि सुशील म्हणजे चांगल्या चारित्र्याचं. सुशीला म्हणजे चांगल्या चारित्र्याची स्त्री. आता या शब्दाचे शी दीर्घच असायला हवे. शिला म्हणजे शिळा किंवा दगड, आणि सुशीला म्हणजे चांगला दगड. आणि शिला मधील शी ऱ्हस्व ठेवल्याने अर्थाचा असा अनर्थ होतो. शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. केशवसूत शब्द माहिती आहे तुम्हाला, की तो कसा लिहिला जातो. केशवसूत, सूत हा सू जो आहे तो पहिलाच उकार पाहिजे. पण होतंय काय, काही ठिकाणी सू हा दीर्घ आपल्याला दिसतो, केशवसूत असा लिहिलेला दिसतो. सूत याचा अर्थ काय, पुत्र. बघा, पहिला सू आणि दीर्घ सू लिहिला की त्याचा अर्थ होते दोरा. केशवसूताचा अर्थ केशवाचा दोरा असा होतो. पण ते लक्षात कोण घेत आहे. आणि म्हणून ऱ्हस्व दीर्घाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. ज्या शब्दामध्ये ह्रस्व दीर्घ बदलल्याने अर्थ बदलतो, किमान ते शब्द लिहिताना तरी आपलं भान थोडं जागृत असायला पाहिजे. आणि म्हणून आज आपण चर्चा केली की ह्रस्व दीर्घ याचा विचार करताना त्यांचे नियम जे आहेत ते नियम आपण काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तर निश्चितपणानं प्रमाण भाषेला न्याय दिल्यासारखं या निमित्तानं होऊ शकेल.